रूम पुरा झाला, बाहेर पडवी जरा नवीन केली बसा उडाला ना. हे आपलं समोरचं पेरूचं झाड. हे बघा नवीन नवीन कोंब बघा इथे दिसतात तुम्हाला. बघा अशी मस्त अशी हिरवीगार झाले शेवंती. पिठामध्ये आता पाणी घालते. बसा खाली गपचूप, चुपचाप बसा वाग्या. आता आले पावसामध्ये भिजून. शेरू जा दादाकडे जा, तर दादाला उठव जा. आता अजिबात बाहेर जायचं नाही शेरू, बस झाला आता. बसा येते चला, तर इथे वर बसा, मी खाऊ देते. मग खाऊ खायचं ना, खाऊ खायचं ना, देते थांब. वर बस त्या देवळा त्या दिवाला ते बस जा. गुंडे माझे बुंडे, गुंडे 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 लबाड गुंडे, मस्तीखोर गुंडे. एवढा पाऊस पडतो तरी त्या पावसातनं बाहेर जायला पाहिजे त्यांना. चला बसा बसा, तर चाय पिऊया आपण. अरे व्हॉट्सअपला बाबा सकाळी सकाळी या. तर आमच्याकडे इथे गावी सकाळी एवढी कामं असतात ना इंग्लिशला काय सांगा. आता रूम पुरा झाला, बाहेर पडवी जरा नवीन केली बसा उडाला ना. तर तिथे तिथे जरा पाणी गिरी घालायला लागते. कोबा म्हणजे वटा केलाय बाहेर. तुला बा चाफा माझा झाडाला खत केलं ना, पुन्हा मोठी होतील आता ती. मोठी नाही, पुन्हा त्याला बहर आलाय त्या झाडाला. किती चाफा निघतोय बघ एकाच झाडावरनं. हा बघा, आपला आधी फुलं होतं ना त्याच झाडाची इतकी फुलं निघालेत. काय वारा बघा, हा बघा किती वारा. बघा सगळे झाडं नुसती गदा गदा हलत आहेत. सकाळपासून असंच चालू आहे. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर वातावरण पूर्णपणे गार, अगदी बर्फासारखं. वारा वगैरे तर इतका येतो आहे ना, थांबून थांबून येतो आहे, पण सतत काही चालू नाही आहे. म्हणजे असं वाटतं ना की गप झोपून जावं, अंगावर तशी जाड अशी चादर घ्यायची किंवा ब्लँकेट घ्यायचं तर गप झोपून जावं. इतकं छान असं वातावरण झालं आहे. पण तसं होणार नाही. आम्ही आता निघालो आहे बागेमध्ये. कुणाल जेव्हा येत आहेत ते जरा खत आणायला गेलेले आहेत. 2 दिवस झाले बागेतलं काही फारसं काम केलेलं नाही आहे, त्याच्यामुळे आता परत सुरुवात करतो आहे. खत घालायचं आहे. आपली जी राहिलेली रोपं आहेत ना, झाडं, त्यांना खत घालायचं आहे. तुम्हाला ना मी एक गंमत सांगते. आता हे बघा, हे आपलं चाफ्याचं झाड आहे ना इकडचं. मागे बघा तुम्हाला म्हणाली की आता त्यातल्या कळ्या संपत आल्या, म्हणजे फुलं आता त्या झाडाला धरणार नाही. आता जे इकडचं झाड आहे ना ह्या साईडला त्याला धरतील. पण आत्ता बघा मी तुम्हाला चाफा दाखवला ना, तो सगळा चाफा आहे ना ह्याच झाडाचा आहे. त्याला ना मागे आता हल्लीच मागे म्हणजे एक साधारण 8-10 दिवसापूर्वी की नाही मी खत केलं. म्हणजे फुलं सगळी संपली, कळ्या सगळ्या, आणि त्याच्यानंतर मग मी खत केलं आणि पुन्हा त्याला आता कळ्या त्याने आलेल्या आहेत. आणि त्याच्यामुळे आता अजून फुलांचं प्रमाण की नाही वाढत वाढत चाललेलं आहे. रोजची 10-10, 15-15 फुलं येतात त्या चाफ्याला. इकडचं झाड आहे ना त्याला अजून बाकी आहे करायचं खत, आता तेच घालतो आहे आम्ही. आणि पेरूचं झाड आहे पुढच्या साईडला. ह्या कोपऱ्याला आवळ्याचं झाड आहे, ते बघा कोपऱ्यामध्ये दिसतं ते आवळ्याचं झाड, ते पण बाकी आहे. म्हणजे साधारण 3-4 झाडं ना ह्या पुढच्या आपल्या बागेतली बाकी आहेत आणि मागची थोडीशी अजून बाकी आहेत. इतकी झाडं आहेत ना आपल्या बागेमध्ये, म्हणजे गेले कित्येक दिवस झाले आमचं खत घालायचं काम चाललं आहे. पण काय असं काही थांबून थांबून चालतं ना, खत घातल्यावरती पाऊस पण होतो. म्हणजे पाऊस कसा चालूच आहे, पण आमची पण बघा इतर कामं पण असतात ना घरातली, त्याच्यामुळे जसा वेळ मिळेल त्या पद्धतीने चाललं आहे. तर कुणाच्या घरात जायचं आहे तळ्यामध्ये, वाघ्याच्या चिकन संपलं आहे, त्याच्यामुळे ते आता आणायला जातील. थोड्या वेळाने जाणार आहेत ते. पटकन बागेतलं थोडंसं काम केलं का मी पण मोकळी ना मग घरातल्या कामाला असं. त्याच्यामुळे आता येत आहेत ते. मला वाटतं चूल विझली वाटतं. हां, चूल सकाळी पेटवली पण ते विझली, ते मला वाटतं पेटवत असतील ते, त्याच्यामुळे. कुणाल आत्ताचं उठलं आहे, तरी सगळी तयारी चालली आहे. वाघ्याशरू आता मस्त खाऊन पिऊन मागच्या त्यांच्या जागेवरती बसलेले आहेत आरामात, म्हणजे आरामच करतात. सकाळचं भरपूर मस्ती त्यांची करून झालेली आहे. आमचे आले बघा कुणालचे बाबा, खत घेऊन आले. हे बघा ह्या डब्यांमध्ये खत आहे. ती ह्याची काटेकवरंटीची झाडं आहेत ना ती. ते बघा हे आपलं समोरचं पेरूचं झाड, जे बीपासून तयार झालेलं आहे ना हे. आणि आता बघा त्याची हाईट बघा केवढी झाली ती.
त्याला खत काय केलेलं नाही आहे, त्याच्यामुळे आता जरा खत घालतोय आणि माती घालायची. किती उंच बघा झालंय. कटिंग करायचं आहे काय झाड नाही ना? हां, ती पिवळी बघा फुलं येतात, तुम्हाला मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये दाखवलेली आहेत. ते ना पावसात ना भरपूर ते पसरतं, ते जगतं पण ना, फांदी जगते त्याची. आणि भरपूर अशा आलेल्या आहेत आपल्या आड्यामध्ये, त्याच्यामुळे ते जरा थोडंसं कटिंग करून, कारण तिकडे पण गच्च बघा झालेलं आहे ना, त्याच्यामुळे जरा मोकळं केलं ना की बरं पडतं मग खतबीत करायला. तर पुढच्या पण आपल्याकडे 2 आहेत ना पेरूची झाडं, 2 पेरूची झाडं, एक छोटं एकदम आत्ताच लावलं आहे आणि हे चांगलं असं मोठं झालं. मला असं वाटतं की साधारण पुढच्या वर्षी फळं देईल वाटतं. हां, वारावा किती येतो बघा. हे मी तुम्हाला म्हणाल ना चाफ्याचं झाड, ह्याला खत घालायचं आहे. आणि ते कोपऱ्याला बघा ते आवळ्याचं झाड तिकडे आहे. तर अशी ही 3 झाडं आहेत ना मोठी मोठी, त्यांना खत घालायचं आहे. समोर तुम्हाला दिसतं अननस, ते बघा माझं बोट दिसतं तिथे. अशी लाईनीमध्ये 4 अननसाची रोपं लावलेली आहेत. आणि गेल्या वर्षी कधी लावली, गेल्या वर्षी लावली का ह्या वर्षीच लावलेली आहेत ही रोपं? हां, ह्या वर्षीचीच आहेत ती. बापरे, इतका वारा सुटला आहे, नुसती झाडं नुसते हलत आहेत. तुम्हाला ना मी आता एक वेल दाखवणार आहे. एक वेल म्हणजे तुम्हाला ती माहिती आहे. हे बघ गोगलगाय, हा बघा गोगलगायने सुरुवात केली अटॅक करायची. ह्या गोगलगाय आल्या ना की सगळी वाट लावतात, भाजीपाला काही ठेवत नाही, सगळ्यांचं नुकसान करतात. त्याच्यामुळे दिसल्या ना की लगेच त्याला मारून टाकायच्या गोगलगाईना. खूप बेकार, काहीच राहत नाही तुमचं, हां मारून टाक. तर तुम्हाला मी आता दाखवते वेल. मागच्या एका व्हिडिओमध्ये बघा, म्हणजे मी आमच्या इकडची विहीर हा व्हिडिओ बघा शेअर केला आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मी गोवेलची वेल ना दाखवली होती आणताना, कंद आणि तर आणून की नाही आपण लावलं आहे आपल्या आड्यामध्ये. आणि तो छान प्रकारे असा तरतरीत झाला आहे. म्हणजे आम्हाला थोडंसं जरा डाऊट वाटत होतं की जगते नाही जगते, बघूया. आम्ही काही जास्त मोठं नाही आणलं, थोडंसं हलकासा बघा एवढा कंद असतो तोच फक्त कटिंग करून आणला होता. आणि बाकीची वेल तिथेच आहे त्या विहिरीच्या इथे. पण आता बघितलं तर छान प्रकारे जगला आहे तो. म्हणजे 2-4 दिवस होऊन गेले ना त्या गोष्टीला, लावून 2-3 दिवस झाले असतील ना. हां, तर तुम्हाला मी दाखवते. शॉर्ट व्हिडिओमध्ये पण तुम्हाला दाखवलं होतं आणि लॉंग व्हिडिओमध्ये पण दाखवलं होतं. तुम्ही जर का नसेल तो व्हिडिओ पाहिला तर मागे जा तुम्ही, त्या व्हिडिओमध्ये आमच्या इकडची विहीर वगैरे सगळं तुम्हाला दाखवलेलं आहे. कशा पद्धतीने काम चालू आहे आणि काय सगळं डिटेलमध्ये सगळं सांगितलेलं आहे. आता तुम्हाला मी ती वेल दाखवते. आणि दुसरी पण 1-2-4 रोपं आहेत जे आम्ही आड्यामध्ये लावलेली आहेत आणि ती छान प्रकारे रुजून आलेली आहे. ती पण दाखवण्याची इच्छा झाली तर दाखवते पटकन. म्हणजे इथे कसं आपलं फारसं असं काही येणं जाणं होत नाही काम करायला, जास्त करून आपण मागच्या साईडलाच असतो. लावून ठेवलं होतं म्हणजे जेव्हा येईल तेव्हा म्हटलं बघूया. असं केवढं गवत वाढलं ना हे सगळं. मग ते सगळं साफ केलं होतं इथे. ही बघा, ही ती गोवेलची वेल. आणि ह्या गोवेलच्या वेलीविषयी मला बरेच जणांना विचारतात, कारण त्यांना कसं असं कौतुक वाटतं, कुतूहल वाटतं. रानभाजी आहे ही, रानभाजी. आणि बघा पानं बघा कशी तरतरीत एकदम पानं आहेत. आणि इथे अशी लावले आहे बघा मस्त. आणि नवीन नवीन आता कोंब फुटायला पण म्हणजे सुरुवात झालेली आहे. बघा नवीन नवीन कोंब बघा इथे दिसतात तुम्हाला. म्हणजे ही वेल आता जगलेली आहे. असं बाहेर कसं आपण जेव्हा रानात जातो ना आणायला, जंगल वगैरे पण भरपूर असतं, आपल्याला भीती वाटते. त्याच्यामुळे मी कुणाल जेव्हा म्हटलं की एक वेल आणून इथे लावा, म्हणजे आपल्याला पण चिंता नाही. कारण ह्याच्या वड्या वगैरे कशा आवडतात आम्हाला खायला, म्हणजे भाजीपेक्षा वड्या खूप आवडतात. आणि त्याच्यामुळे मग असं लावलेलं आहे. असं एकदा जंगल वाढलं ना की जंगलातनं जाणं पण खूप रिस्की असतं. असं आहे. हा बघा, हा सुरण तुम्हाला दाखवते. हा आपण ना गेल्या वर्षी लावलेला सुरण आहे. आणि पाऊस पडला की ते आपोआपमध्ये कंद आहे ना त्याला पानं फुटून ते वर येतात. ह्या सुरणाच्या पानांची पण भाजी करतात. आमच्याकडे आवडत नाही त्याच्यामुळे मी काही बनवत नाही. हा बघा इथे पण आहे सुरण टाकलेले. हां, भरपूर आड्याला आपण लावून टाकले होते. ते बघा ते कोपऱ्याने असे बारीक बारीक कंद टाकले होते. ते आता सुरण कसा तयार व्हायला एक साधारण 3-4 वर्ष जातात. हां 3-4 वर्ष. त्याच्यामुळे एवढ्यात काय काढायचं नाही आपल्याला. ते बघा चिबूडच्या वेली वगैरे आलेल्या आहेत. आपण फक्त रुजून ठेवलं ना जमिनीमध्ये मातीमध्ये की ते पाणी पडलं का ते आपोआप ते येतच ते. आणि हे बघा, हे आपलं आवळ्याचं झाड, तिथे आता खत करतात कुणालचे बाबा. तेवढं बघा मोठं झालेलं आहे. सगळी झाडं आपण आपल्या आड्यामध्ये लावलेली आहेत. फक्त एक कडुनिंब तेवढं आमचा राहिला आहे लावायचा.
2-3 दिनला लावला हो, पण ते कोकणामध्ये म्हणतात ना कडुनिंबाचं झाड होत नाही, त्याला पाणी कमी लागतं, त्याच्यामुळे मग ते हे झालं. पण लावायचं आहे पुन्हा आम्हाला, बघू आता कधी बाहेर जाणं होतं. यावर्षी काही रोप का आणलंच नाही, फक्त ते वेलचीचं रोप लावलं आहे ना आपण. आहे ना, या झाडाला मी खत केलेलं आहे बघ, अशी मस्त अशी हिरवीगार झाले शेवंती. त्याला माती घातली. हिला आहे ना हम्म ते हम्म त्याच्या खालच्या साईडची काप नंतर आणि पाऊस चालू आहे तोपर्यंत आणि दुसरीकडे लावायची. जेवढा पसरणार ती अशी अशी पसरत जाते. होय काय, ते आणली ना तेव्हा एकदम सुकलेली होती बघा, आता किती छान झाले. कुणालच्या म्हणतात काय तू, म्हटलं सगळ्या झाडांना मीच खतपाणी केलेलं आहे, या पुढच्या झाडांना. म्हणून त्यांना उदाहरण दाखवते मी की बघा मी केलेलं झाड आहे ना कसं हिरवंगार झालेलं आहे. माती वगैरे पण घातली होती भरपूर अशी. आता बघा छान झाले, नवीन नवीन पालवी फुटले ना. पावसामध्ये ही एक महत्त्वाची गोष्ट आहे की मेलेलं झाड जे असतं ना, जे मरायला टेकलेलं असतं ते पण छान असं हिरवंगार होऊन जातं. हे झाड पण तसंच झालं होतं, त्याची अवस्था खूप खराब होती, साप एकदम सुकल्यासारखं होतं हे रोप. पण आता पावसाचं पाणी पडलं तर छान झालं बघा. शेवंती बघू आता कधी फुलं धरतात. कटिंग लावायची ह्याची, ऐकलं काय, ह्याची कटिंग लावायची आत्ता. किती वाजले, 12:30, 1:45 होऊन गेलाय ना दुपारचा. 1:45 होऊन गेलाय. मी आता वाघे आणि शेरू यांचं ना जेवण काढते. त्यांचं चिकन संपलं होतं, तर कुणालचे बाबा काल गेले होते, तर काल आमच्या इकडे सगळे दुकानं बंद, त्याच्यामुळे काल काय मिळालं नाही. मग काल त्यांना अंडा दिला होता, कसं कसं त्यांनी खाल्लेलं आहे. आणि आत्ता ते सकाळी सगळं काम आटपल्यानंतर जाऊन आले मार्केटमध्ये, चिकन घेऊन आले. त्यांचं चिकन आता बॉईल केलं मी, हे हळद आणि पाणी घालून, बाकी काही नाही. आणि आता त्यांचं जेवण पहिला काढते. सकाळी त्यांचा नाश्ता झाला होता, पण आता दुपारचं जेवण जरा लवकर देते, नाहीतर एक साधारण 1:30च्या नंतरच जेवतो आम्ही, 1:30-2च्या नंतर. तर काढते गरम गरम. पोरं माझी बिचारी भुकेली हे असं अडचण होते कधी कधी. आणि आता आमचं पण जेवण करायचं बाकी आहे. भात लावून झालं आहे. आज सगळं जेवण आहे ना आमच्याकडे शॉर्टकटमध्ये आहे, म्हणजे झटपट होणार आहे. सकाळी नाश्त्यामध्ये कांदा पोहे केले होते आणि बागेतलं काम करी पण थोडंसं जरा उशीर झाला. आणि आता म्हटलं पटकन आहे ना पिठी भात करते. पिठी भात म्हणजे कोळताची पिठी बनवते. आणि हे जे पीठ आहे ना ते आपण बघा घरी तयार करून विकतो ना, तेच पीठ आहे. भात माझा लावून झाला, आता फक्त पिठी बनवायची. म्हटलं पहिला आधी वाघे अशरू यांचं जेवण काढून ते थंड व्हायला पण थोडासा वेळ लागेल ना, खूप गरम गरम आहे, तुम्हाला मी दाखवते. हे बघा, हे माझ्या वाघ्या शेरूचं जेवण गरम आहे, भातसुद्धा गरम आहे आणि ते सूप पण गरम आहे. त्याचं कुकरमध्ये ना शिजवून घेतलं, पाणी घालून त्यात फक्त हळद घातलेली आहे, गावठी हळद घातलेली आहे छान अशी. आणि आता हे बॉईल करून ठेवलं आहे. आता हे 2-3 दिवस त्यांचं चिकन त्यांना होईल. चला आता कुणालच्या बाबांकडे नेऊन देते, ते जरा गार करून घेतील फॅन खाली. ते बघा दोघं जण झोपलेत कसे बोके, त्यांना आता ना सोडते जेवायला. हे घे शेरू, जा मुती करून नाही जा, तू जा. शेरूला सोडला आता मी, भूक लागली ना. खाली बस, नाही तर गुड बॉय बन. बघ कसं आळत देतो बघितला. त्याला फक्त बोलली जेवायला चल, लगेच उठला. काय हवंय, ताट देऊ, खूप गरम आहे. बाबू खाली बसा, खाली बसा, देणार. हावाय हावाय, जा बाहेर जाऊ मुती करून जा, जा बाहेर मुती करून या जा. त्याला तर भूक लागली, आता काय जाणार नाही तो बाहेर. रोज ते सकाळी सकाळी भात खायची सवय ना, आज भात नाही दिलेलं ना. हे घे, आज दूध प्यायला होते. हावाय, खाली बसा. बघा आता शेरू शेठ जेवत आहेत बघा कसे. त्याला सोडलं आता, भुकेला होता जाम. आता वाघ्या दाखवते. हा जेवतोय वाघ्या पण. त्याच्या जेवणामध्ये ना औषध टाकलंय, त्याचा कान दुखतो ना, त्याचं औषध आहे, खातोय बघा. चिकनचं वास आहे ना, स्ट्रॉंग आहे ना, नाही तर नाटकं असतात खूप वाघ्याची. बाबू सगळा खप्पा करा. तर कोळताची पिठी बघा आता मी तयार करायला सुरुवात केली. साधारण 3 चमचे इथे कोळताचं पीठ घेतलं आहे. आणि हे जे पीठ आहे ना ते आपण बघा घरी तयार करून विकतो ना, तेच हे पीठ आहे. पाणी घातलं आणि चांगलं असं चमच्याने की नाही मिक्स करून घेतलं मी. त्याच्यानंतर फोडणीची तयारी. भांड्यामध्ये बघा तेल घातलं आहे थोडंसं, त्यात कांदा,
मिरची, लसूण आणि कढीपत्ता घातला आहे. चांगलं असं कांद्याने लाल करून घेतला मी आणि त्याच्यानंतर आपल्याला ती फोडणी करायची कुळथाच्या पिठाची. आता हे जे कुळथाचं पीठ असतं ना त्याचं म्हणजे पिठलं जे घट्ट पिठलं होतं ना ते सुद्धा भाकरीसोबत खूप छान लागतो आणि पातळसुद्धा भातावर खूप छान लागतं. आयत्या वेळेस बघा म्हणजे जेव्हा कधी वेळ नसतो ना, खूप काम असेल त्यावेळेस आता हे पटकन पिठी भात बनवायचं आणि खायचं. झटपटसुद्धा होतं आणि चवीला पण खूप छान लागतं. आणि पावसातनं थंडीतनं हे कुळथाचं पीठ आहे ना ते खावं आपल्या शरीरासाठी खूप चांगलं असतं ते. तर इथे बघा आता फोडणीसुद्धा मी करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर त्यात गरजेप्रमाणे मी पाणी घातलं आहे आणि आता इथे मीठ, हळद आणि थोडंसं तिखट मसाले मी घालते. कोकम घातलेले आहेत आणि त्याच्यानंतर चांगलं असं मिक्स करून घेतलं. किती पातळ हवे किती घट्ट हवे त्याप्रमाणे मी ह्याच्यामध्ये की नाही पाणी घातलं आहे आणि चांगलं जरा मिक्स करून घेतलं. गॅस जरा मी ते फास्ट ठेवला होता. उकळी आल्यानंतर गॅस मी ना स्लो करून ठेवला आणि एक 5 मिनटं मी आता स्लो गॅसवरती ही पिठी आहे ना शिजवून घेणार आहे. ह्याच्यासोबत कसं पापड म्हटलं तळूया त्याच्यामुळे इथे पापड तळायला सुरुवात केली आणि लोणचं वगैरे असेल ना तरी पण चालून जातं. काही जणांना ह्याच्यासोबत मच्छी वगैरे खायला आवडते पण आमच्याकडे आवडत नाही त्याच्यामुळे व्हेजमध्ये. चला बघा आता जेवायला वाढलं आहे. भात, पापड, लोणचं घेतलेलं आहे मिरचीचं आणि त्या जोडीला आंब्याचं पण लोणचं आणि ही गरम गरम पिठी. असं पावसातनं जरा चांगलं लागतं खायला. मला बाबा आवडते. हॅलो, अजून कुणाला आला नाही. कुणाला तो ऑफिसला यायला मी थोडासा वेळ आहे. तो बघा वाग्या कसा बसलाय बोका. चला जेवूया. हा बघा कुणाला तर आला जेवायला, जेवतोय तो. हे शेड इथं बसलेत आणि काय पावसाची सर आली बाप रे. हे बघा सगळं भिजलं सगळं वाऱ्याने उडालं. हे बघा ते मागच्या साईडला पण तसंच झालंय सगळं. काय हा पाऊस ना खरोखर आहे ना कधी असं घाबरवतो. आता पण एवढा जोरात पाऊस आला, दारं खिडक्या दनादन सगळे आपटले. तेवढ्यात कुणाला आलं ना धावत धावत तर म्हणून कुणाला मग पटकन आहे ना सगळं खिडक्यावर सगळं लावून घेतल्या. नंतर मी एकटे असले ना की जरा धावपळ होते. कुणाला जेव्हा गेले झोपायला, जेवले आणि ते आता झोपायला गेले तिकडे आपल्या नवीन घरामध्ये. आणि बघा पाऊस थांबला आता. 1-2 मिनटाची सर येते पण त्या 2 मिनटाच्या सरीमध्ये ना सगळं नुसते म्हणजे उडून जातं. काय काय सगळं पडतं झडतं सगळं असं सगळं होतं. आता इथे बघा सगळं ओलं झालं आहे ना ते आता थोड्या वेळाने मी पुसून घेणार. माझं अजून क्लिनिंग करायचं बाकी आहे. आता कुणाला जेवून झालं ना का सगळं म्हणजे किचन पण साफ करून घेते आणि मग बाकीचं सगळं पुसून वगैरे घ्यायचं. तर चला मग ताईंनो आजचा व्हिडिओ आहे ना तो आता इथेच थांबवते. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा, हाईप करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.